लाईव्ह चालू रेकॉर्डिंग होते दीपक दादा लाईव्ह अरे नाही असं पण मध्ये आलं ना तर असं झूम झालं परमात्मा देवता प्राणायामे दीपक दादा लाईव्ह चालू आहे काय पाहिजे तुम्हाला फ्रंटिंग फोटो इथून घ्यायचा मला
प्रकारांनी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. विधिवत मंत्रोपचार केले जात आहेत. शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पुष्पहार घालण्यात आले. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते हा अभिषेक संपन्न झाला. अभिषेक सोहळा हा संपन्न झालेला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही दृश्य आपण पाहत आहोत. संभाजी राजे यांनी शिवकालीन होऊन आपल्या माथी लावून त्यास वंदन केलेलं आहे. विधिवत परंतु अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त विधिवत हा सोहळा संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपुढे ते होम ठेवण्यात आलेला आहे. शिवकालीन होम ठेवण्यात आला आहे. शिवकालीन होन आहे. या शिवाजी महाराजांच्या 348व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या दिनी या शिवकालीन होनला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. आजच्या दिवसाचं हे खास वैशिष्ट्य आहे. शिवकालीन होन हा महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातली ऐतिहासिक अशी सुवर्ण पानं पुन्हा एकदा चाळवली गेली आहेत. आता काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सुरू होईल. तर इथं पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा बोलतायत. खासदार छत्रपती संभाजी राजे हे शिवरायांच्या मूर्तीला आरती करत आहेत. काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज यांची विधिवत आरती संपन्न होणार आहे. संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला कर्पूर आरती करतायत. महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट हे जाऊ दे अशी विनवणी सुद्धा करतायत.
कॉलेज ज्यालाच आपण महाविद्यालय म्हणतो तिथं गुढ्या उभारून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी घेतलेला आहे. मला आनंद आहे की स्वराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात ही आज होतीये आणि त्याचा खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप त्याच जिल्हा परिषदेने ठराव करून केलेलं होतं आणि ते एक चांगली बाब आहे. आणि म्हणून मला पालकमंत्री या नात्याने माझ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे माझे सभापती CEO ह्या सगळ्यांनी सांगितलेलं होतं की दादा तुम्ही आज आवश्यक या आणि म्हणून सकाळीच 9 वाजता आलो. आणि हा आजच्या दिवसाबरोबरच आम्ही शिवस्वराज्य दिनाच्या दिवशीच कचरामुक्त स्वच्छ पुणे जिल्हा अभियान हे देखील आपण सुरू केलेलं आहे आणि हे अभियान गावागावात घराघरात पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी माझे कर्मचारी माझे लोकप्रतिनिधी यांनी मनापासून प्रयत्न करावेत अशा प्रकारची मी त्यांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. कार्यक्रम दिलेला आहे आणि त्याची पण सुरुवात केली. जवळपास 135 कोटी ना 156 कोटी हे एकूण ह्या कामाच्या करता आपण दिलेले आहेत आणि तो संपूर्ण कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे खासदार असतील, डॉक्टर अमोल कोल्हे खासदार असतील, यांनी पण पुढाकार घेतला. 2 दिवसापूर्वी सुप्रिया माझ्याकडे आलेली होती की दादा अशा प्रकारे आम्ही हे पैसे मंजूर करून आणलेले आहेत आणि ते संपूर्ण विशेषतः तुम्हाला लक्षात आलं असेल पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूची जी गावं आहेत ती मोठी आहेत आणि त्यांचं उत्पन्न त्या मानाने कमी आहे आणि तिथल्या नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं असल्यामुळे तिथल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं हा यक्ष प्रश्न त्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या समोर आहे. त्याच्याही संदर्भात मी माझ्या सगळ्या टीमला सूचना दिलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना पण सांगितलेलं आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला की दर शुक्रवारी मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो त्यावेळेस करोनाचा आढावा घेतल्यानंतर मला ह्याही गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी द्यायचा आहे. कारण बापदेव घाटातनं आपण जाताना बघतो तिथं खाली कचरा टाकला जातो, खडकवासल्याच्या परिसरात आपण फिरतो तिथं आपल्याला तशा पद्धतीनं वाईट वाटतं बघितल्यानंतर की आपण ज्या परिसरामध्ये राहतोय तिथं हे अशा प्रकारचं सगळं दुर्गंधी पाहायला मिळते आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये आज जे आम्ही कचरामुक्त स्वच्छ पुणे जिल्हा अभियान सुरू केलेले आहे हे अभियान पुणे जिल्ह्याच्या विशेषतः आमच्या आरोग्य आर्थिक आणि सामाजिक विकासाला बळ देईल अशा प्रकारची खात्री मला आहे. छत्रपती शिवरायांनी जिजाऊ मासाहेबांनी हे वसवलेलं पुणे शहर आहे त्या पुण्याचा गौरव वाढवण्याचं काम निश्चितपणे हे अभियान करेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आहे. अशा पद्धतीचे आजचे कार्यक्रम आहे. आज VCच्या द्वारे जवळपास 6000 ग्रामपंचायतीचे जे सगळे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते सदस्य सरपंच बरेचसे पंचायत समितीचे सभापती हे सगळे होते. सगळ्यांचा उत्साह जाणवत होता. सुप्रिया खासदार आणि खासदार अमोल कोल्हे देखील त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले होते. माझे पदाधिकारी तर सगळे जिल्हा परिषदेचे काही बरेचसे आमदार महोदय देखील होते. असा तो कार्यक्रम आम्ही पार पाडला. तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. चंद्रकांत पाटील असं म्हटले की अजित पवारांना 2 प्रश्न आहेत लावून. देवेंद्र फडणवीस असं म्हटले की पार्टीचा शपथविधी घेतल्यामुळे माझ्या प्रतिमेला तडा गेलाय. अजित पवारांसोबत जो पार्टीचा शपथविधी झाला त्याच्यामुळे. आणि दुसरं चंद्रकांत पाटील असं म्हटले की 54 आमदारांची जी लिस्ट आहे ती लिस्ट कशी गायब झाली ऑफिसमधून याबाबत काही माहिती आहे का? जी गोष्ट झालेली आहे त्या गोष्टीला 14 महिने झालेले आहे. आपण पुढे चाललेलो आहे. मागं बघून त्याच गोष्टी उकरत बसण्यापेक्षा करोनाचं सावट आहे त्या करोनाच्या सावटामधनं आपण महाराष्ट्राला मुक्त करण्याचा प्रयत्न करूया. हे ज्यांना उद्योग नाही ना हे असले काहीतरी नको त्या गोष्टी उकरत बसतात. त्याला फार महत्त्व देण्याचं काही कारण नाही. आजचा दिवस हा शिवस्वराज्य दिन म्हणून आपण साजरा करतोय. शिवराज्याभिषेकाचा आजचा हा दिवस आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं आनंदाचं वातावरण गुढ्या उभारलेले आहेत. सगळ्यांनी मिळून त्याला एक त्या आनंदामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत.
तो विशेष काही वेगवेगळे चॅनल रायगड जिल्ह्यामध्ये महाराजांचं जे सिंहासन आणि महाराज त्यांचा बसवलेला पुतळा आहे तिथं इतकं सुंदर फुलांची रोषणाई केलेली आहे की फार म्हणजे अभिमान वाटतो. आणि तिथं मी चॅनलला बघितलं की संभाजीराजे पण तिथं पोचलेले होते, बंदोबस्त पण आहे. ते सगळं करत असताना थोडंसं सगळ्याच सणांच्यावर सगळ्याच लोकांच्या उत्साहावर त्या कोरोनामुळं थोडंसं मर्यादा पडतात. कारण आपल्याला नियमाचं पालन करावं लागतं, डिस्टन्स ठेवावा लागतो, फिजिकल डिस्टन्स, आणि ज्या काही सांगितलेले इतकी संख्या नसली पाहिजे वगैरे. त्याच्यामुळं आम्ही पण त्या सगळ्या नियमाचं पालन करूनच मी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सीओला सांगितलेलं होतं की हा कार्यक्रम आपण इथं पार पाडूया. मराठा आरक्षणाच्या संदर्भात काल बीडमध्ये मोर्चा झाला आणि त्यावेळेस नरेंद्र पाटील असं म्हणाले जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आमच्या अंगावरती आता बॉम्ब बांधून घेऊ. का काही काही जण भावनेच्या हारी जाऊन काही बोलतात. त्याला कायदा संविधान नियम काय सांगतो काही ते बघत नाही. कधी कधी उत्साहाच्या भरात अशा स्टेटमेंट केल्यानंतर तुम्ही सगळेजण ती बातमी उचलून धरता. सोशल मीडियामध्ये ती बातमी चालते, ब्रेकिंग न्यूज म्हणून ती बातमी चालते, आणि त्याच्यामुळं ही लोक, कारण ही लोक सगळी एकेकाळी आमच्याबरोबर होती, त्याच्यावर प्रत्येकाचा आवाका किती आहे ते सगळं मला माहिती. मला यांना सगळ्यांना आमचे नेते पवार साहेब ओळखतात. आम्हीच त्यांना आमदार केलं होतं, ते तर सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती. त्याच्यामुळे त्याबद्दल फार महत्त्व मला त्या गोष्टीला द्यायचं नाही. एक मात्र मला महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टाने हे जे काही आरक्षण दिलेलं होतं, म्हणजे मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली, आणि आपली न्यायव्यवस्था अशी सांगते की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला असतो त्यामध्ये पुन्हा वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, मी, त्याचबरोबर जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथराव शिंदे, अशोकराव चव्हाण, आम्ही सगळेजण करतोय. नाही असं नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि याबद्दल तुम्ही जर सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी जो काही 5 बेंचनी निकाल दिलेला आहे तो नीट आपण वाचून घ्या. आपले जर चांगले जवळचे वकील असतील तर त्यांना विचारा की त्याच्यामध्ये काय इथे